हिंगोलीच्या शेवाळा परिसरातून वाहणाऱ्या कयाधू नदीला आता पूर आलाय। पुराचं पाणी अनेकांच्या घरात शिरलंय, अन्नधान्य भिजून गेलंय, चिमुकल्यांचं शालेय साहित्य सुद्धा पुरात वाहून गेलंय। शेवाळा गावातील पूरग्रस्त कुटुंबाशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी संतोष भिसे यांनी। हिंगोली जिल्ह्यामध्ये काल पावसाने जोरदार बॅटिंग केलेल्या पावसाचा परिणाम जो आहे तो अनेक पिकावर तर झालाच आहे, मात्र अनेक घरामध्ये जे पाणी देखील शिरलेलं आहे। आपण हिंगोलीतल्या शेवाळा गावामध्ये आपण पाहू शकता की हीच ती कयाधू नदी आहे आणि याच कयाधू नदीला आलेल्या पुराचं पाणी जवळपास शेवाळा गावातील 40 ते 50 घरामध्ये शिरलेलं आहे। आजही हे लोक या पुरातून सावरलेले नाहीत। आता साधारणतः 12 वाजलेले आहेत आणि 12 वाजता देखील यांची जे आहे ते या ठिकाणी घराची पासपूस असेल, घरातलं साहित्याची जुळवाजुळव असेल, संपूर्ण घर जे आहे ते पूर्णतः भिजलेलं आहे। कारण या घरामध्ये जे आहे ते इथपर्यंत पाणी होतं। हा भाग पूर्ण पाहू शकता, याच्यावरच जे आहे ते लक्षात येऊन जातं की या घरामध्ये पाणी नेमकं किती असावं। कसं साहित्य इकडे तिकडे गेलं होतं तुमचं? पाणी अचानकच वाढलं, एकदमच नदीचं साहित्य इकडे तिकडे गेलं म्हणजे सगळं जागेवरच भिजलं। गहू, तांदूळ, लेकराचे वह्या, पुस्तकं ते सगळे भिजले। आता फेकून द्यावं लागले आम्हाला। सकाळपासून आम्ही तीच आवरावरी केली। सरकारकडे तुमची काय मागणी आहे? कारण सरकारनं तुम्हाला काय द्यावं असं वाटतं तुम्हाला? सरकारनं आम्हाला काहीतरी पुनर्वसन करावं। दरवर्षी हेच व्हायलं। पुरामध्ये आमचे खूप नुकसान व्हायले। गेल्या वर्षी पण असंच झालं, यावर्षी पण तेच परिस्थिती आली। आता याच्या पुढे बाळा, तू कितवीला आहेस? काय कोणतं साहित्य भिजले तुझं? दुसरी। आता झालं, दप्तर ते वाहून गेलं, वया जागेवर भिजले। आता शाळेत जायचा टाइम झालेला होता म्हणून शाळा बुडली, ते दप्तर वया वाहून गेले। काय भावना आहे तुमच्या? काय वाटते तुम्हाला? काहीच बोलू शकत नाही मी। आमचं असं आहे की आता लेकराचे वाहून गेले ना, ते माझा मुलगा दप्तर भिजून गेलं म्हणून शाळेत सुद्धा गेला नाही। म्हणे कुठं काय घेऊन जाऊ म्हणे मी शाळेत, अशी अवस्था आमची झालेली आहे। तरी पण एवढं हे कोण प्रशासनाचं अजून कोणी पाहायला आलं नाही आमच्याकडं। आता जेवण वगैरे, जेवणाचं साहित्य वगैरे कुठं आहे? कुठून आणायचं? तुम्हाला कसं नियोजन लावले आता तुम्ही? कुठंच नाही। आता कोणी दिलं तर खायचं, नाही तर राहिलं। कालपासून काहीच नाही खायला, चहा तर पितच नाही, चहा नाही, काहीच नाही अजून पोटामध्ये। मी चक्र आहे रे मला, काहीच नाही खायचं, सोयच नाही। संतोष भिसे, पुढारी न्यूज, शेवाळा, हिंगोली।